नाव काय तुमचं? माझं नाव दीपक भेले. काय त्रास होत होता? मला त्रास होता, पोटाचा त्रास होता. पोटाच्या त्रासामध्ये मग मी प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो आणि प्रायव्हेट डॉक्टरनी मला सांगितलं का पोटाचा सोनोग्राफी करा आणि त्यांच्याकडे मी गेले 3 ते 4 महिन्यापर्यंत औषध घेत होतो. पण तिथे मला फरक पडलेला नाही. त्यानंतर मला एका सांगितलं का पतंजलीमध्ये जा तुम्ही आणि तिथे मयुरा मॅडम बसलेल्या असतात, त्या तुम्हाला पतंजलीमध्ये औषध देईल. आणि मी जेव्हा प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो त्यांना म्हटलं ते औषध द्यायला तयार आहे. मी त्याच्यावरती कुणीच औषध देणार नाही आहे आणि औषध देणार नाही. त्याचे तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन किंवा प्रोस्टेट ग्लँड ऑपरेशन हा एकच पर्याय आहे. किडनी स्टोन पण होते ना? किडनी स्टोन होते, गॉल ब्लॅडर स्टोन आणि प्रोस्टेट एनलार्जमेंट. त्यासाठी त्यांनी मला एक सजेशन दिलं, न्यूरोलॉजी डॉक्टर असतात त्यांना तुम्ही भेटा आणि ते तुम्हाला सजेशन करतात. पण मी तिथे न जाता मयुरा मॅडमकडे आलो पतंजलीमध्ये आणि त्यांनी मला ट्रीटमेंट पतंजलीचं ट्रीटमेंट सुरू केलं. पहिल्यांदा तुम्ही ऑक्टोबर 24 मध्ये आले होते की गेली? तर त्यावेळेस नाही, पहिल्यांदा सप्टेंबर मध्ये आले होते. तर त्यावेळेस आपल्याला गॉलस्टोन होते मल्टिपल 3.5 mm चे. ठीक आहे. आणि प्रोस्टेट एनलार्जमेंट पण दाखवत होता रिपोर्ट मध्ये. पूर्ण रिपोर्ट दाखवत, प्रोस्टेट पण दाखवत होते आणि गॉल ब्लॅडर स्टोन पण मल्टिपल दाखवत होते. मग त्यानंतर आपण औषधं सुरू केली आणि 1 महिन्यानंतर तो दुसरा रिपोर्ट आला. तर त्याच्यामध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंट नॉर्मल झाली आणि गॉलस्टोन होते 4.8 mm चे होते. 1 महिन्यानंतर थोडेसे बारीक वाळूसारखे किडनी स्टोन पण होते. मग त्यानंतर औषधं तुम्ही रेग्युलर घेतली, प्राणायाम व्यवस्थित केले, डाएट फॉलो केला. मग तुम्ही फेब्रुवारी 25 मध्ये रिपोर्ट केला. तर त्याच्यामध्ये किडनी स्टोन नॉर्मल आले, प्रोस्टेट नॉर्मल आलं, गॉलस्टोनची साईज 2 ते 3 mm वर गेली. जे मल्टिपल आपले होते 4.8 mm लार्जेस्ट होता, तर ते 2 ते 3 mm वर गेला. मला त्याची भीती होती का जो हा रिपोर्ट होता 4.8 mm चा कुठला त्याच्यासाठी मला सांगितलं का ते वाढत जाणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशन करावं लागणार असं मला सांगितलेलं होतं. मग त्यानंतर आपण आता औषधं तेव्हापासून तुम्ही चालूच राहू दिले आणि आता 19/9/2025 मध्ये आपण रिपोर्ट केला. तर त्याच्यामध्ये सगळाच रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. गॉलस्टोन सुद्धा नॉर्मल आलेला आहे, प्रोस्टेट पण नॉर्मल आलेला आहे, किडनी स्टोन सुद्धा दाखवत नाही. टोटल रिपोर्ट आता जे परिस्थिती वर्षभर ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर टोटल रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आणि व्यवस्थित वर्षभर औषध घेतलं, काही पोटात दुखत नाही, त्रास काहीच होत नाही. काळे घेतले त्यासाठी, काही चूर्ण होते ते घेतले आणि गोळ्या घेतल्या आणि आता रिपोर्ट नॉर्मल आले आणि सध्या मी खुश आहे रिपोर्ट. कारण मला एक ऑपरेशन व्यवस्थित केलं, व्यवस्थित विश्वास ठेवून डाएट फॉलो केला, एक्सरसाइज केली, औषधं घेतली, संपल्यानंतर फॉलोअप रेग्युलर आले, त्यामुळे हा रिपोर्ट नॉर्मल आहे. त्यासाठी जो योगा सांगितला होता मला तो पोटासाठी किंवा प्रोस्टेट ग्लँडसाठी तो मी कम्प्लीट केलेला आहे. धन्यवाद.